माझं नाव माधव जपे आहे आणि मी डाटामेट कम्प्युटर्सचा संचालक आहे. डाटामेट कम्प्युटर्स हे 1993 पहिल्यांदा आम्ही याची मुहूर्तमेढ रोवली. 93 सुरुवातीला केवळ 2 कम्प्युटर्स घेऊन आपल्या या संस्थेची पायाभरणी झाली, सुरुवात झाली. आणि काळानुसार त्यामध्ये मग आम्ही ट्रेनिंग ही आमची मेन कोर ॲक्टिव्हिटी जी आहे ती ट्रेनिंग ॲक्टिव्हिटी ठरवली. त्यावेळी उद्देश एकच होता की IT लिटरसी ऑफ दी सोसायटी, जास्तीत जास्त लोकांना संगणक साक्षर बनवायचं. आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने त्याची वाटचाल सुरू केली. सुरुवातीला फ्लो कमी होता, पण जसा जसा काळ पुढे गेला तसे तसे विद्यार्थ्यांना चांगली सर्व्हिस दिल्यामुळे, चांगलं एज्युकेशन दिल्यामुळे त्यांची आम्हाला फार चांगली साथ लाभली. आणि आज घडीला आपली संस्थेमध्ये 100 कम्प्युटर्स आहेत आणि जवळपास रोज 250 विद्यार्थी येथे विविध प्रकारच्या संगणकाचं ट्रेनिंग घेत आहेत. आपण आपल्या इथे महाराष्ट्र ज्ञान मंडळाने प्रमोट केलेला आणि सगळ्यांसाठी अनिवार्य असलेला महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे MSCIT हा कोर्स 2002 पासून चालवतो आहोत. आणि आजपर्यंत 20,000 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचं संगणकातलं प्रशिक्षण घेऊन केवळ प्रशिक्षण घेतलं असं नाही, तर त्यानंतर ते स्वतःच्या पायावर एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून, सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून उभे झालेले आहेत. सांगायला अतिशय आनंद वाटतो की MSCIT सोबत टॅली अकाउंटिंगचा जो कोर एरिया आहे त्या टॅलीचं प्रशिक्षणसुद्धा आपल्याकडे आमच्या सहकारी आणि माझी मिसेस मंजिरी जपे या देत आहेत. टॅलीसोबतच डेस्कटॉप पब्लिशिंग, ग्राफिक्स डिझाईन, फोटोशॉप, कोरल ड्रॉ, प्रोग्रॅमिंग सेक्टरमध्ये C++, व्हिज्युअल बेसिक, जावा, वेब डिझायनिंग हे सुद्धा अभ्यासक्रम अतिशय यशस्वीपणे आपण राबवत आलेलो आहोत. दरम्यान 2015 आपल्या संस्थेने इथे शास्त्रीनगरमध्ये एक नवीन बिल्डिंगमध्ये आपण स्थानांतरित झालो आणि इथे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम राबवायला सुरुवात केली. कौशल्य विकासामध्ये आपल्याकडे टॅली, DTP, सॉफ्ट स्किल्स आणि सोलरचं विशेष सांगण्यासारखं असं आहे की सोलरमध्ये आपण आपल्या या अकोल्यामध्ये प्रथमच सोलरचे अभ्यासक्रम राबवायला सुरुवात केली. आपण स्वतः सोलरची वीजाची निर्मिती करतो आहे आणि सोलर पॅनल आपल्याकडे इन्स्टॉल केलेले आहेत. कौशल्य विकासमध्ये दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास, प्रमोद महाजन कौशल्य विकास हे अभ्यासक्रमसुद्धा नियमितपणे राबवल्या जात आहेत आणि त्यातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सेक्टरमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात आहेत. सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आज आमच्याकडे 15 लोकांचा स्टाफ आहे आणि जे माझ्यासोबत हे सर्व काम उत्कृष्टरित्या करत आहेत. डाटामेट दरम्यानच्या काळामध्ये डाटामेट कम्प्युटरनी आणखीन 2 ब्रँचेस आपल्या चालू आहेत. पहिली ब्रँच ही रतनलाल प्लॉट इथे आहे आणि दुसरी ब्रँच ही जुने शहरामध्ये श्रीराम टॉवर्स इथे आहे आणि तिथेसुद्धा सर्व अभ्यासक्रम तितक्याच ताकदीने आपण चालवत आहोत. आज विदर्भामध्ये आमच्यासारखे केंद्र हे 200च्या वर केंद्रांचं कोऑर्डिनेशन आम्ही MCED महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र किंवा ज्याला आपण महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून या सर्व केंद्रांचं कोऑर्डिनेशन आम्ही करत आहोत. आणि ती केंद्र आपल्या सपोर्ट सर्व्हिसेसमुळे आजही IT लिटरसी ऑफ दी सोसायटी याच आमच्या ब्रीदाला धरून काम करत आहेत आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या तालुक्यांमध्ये संगणक प्रशिक्षण देत आहेत. आज मी तिला 20,000च्या आसपास विद्यार्थ्यांनी आपल्याकडे गेल्या 20-25 वर्षामध्ये संगणकाचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. याच प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून मागील वर्षीपासून आम्ही आर्यभट्ट अकॅडमी या नावाने बँकिंग क्षेत्रामध्ये
ट्रेनिंग देणं सुरू केलेलं आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांना UPSCचं ट्रेनिंगसुद्धा आता आमचा हा ॲडिशनल भाग आहे आणि ते कार्यसुद्धा आम्ही करत आहोत. त्यासोबत जसं की आपल्याला माहिती आहे की आजकाल वेगवेगळ्या ऑनलाईन परीक्षा या त्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी घेतल्या जातात. त्या सगळ्या एक्झाम, जसं IIBFच्या बँकिंगच्या एक्झाम्स असतील, GIIBच्या एक्झाम्स असतील, LICच्या एक्झाम्स असतील, या एक्झाम्स आपल्या इथे शासनाच्या माध्यमातून घेतल्या जातात आणि विद्यार्थी त्या परीक्षा देत आहेत, यशस्वी होत आहेत. हे सगळं सांगत असताना मी आपल्या अकोला जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी असं आवाहन करतो की आमच्याकडे असलेल्या उपलब्ध साधनसामुग्री आहे, सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, तर त्यांनी इथे जरूर डाटामेट कम्प्युटरला शास्त्रीनगर इथे भेट द्यावी. सोबतच इथे वेगवेगळे शासनाचे जे अभ्यासक्रम्स आहेत, DTP असेल, टॅली असेल, सोलर असेल किंवा ते सगळे मोफत आहेत. तर त्याचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावं, मित्रांना सांगावं, नातेवाईकांना सांगावं आणि इथे यावं. एकदा तरी जरूर भेट द्यावी. आणि तुमच्या करिअरसाठी आम्ही उभे आहोत. तुम्हाला जे काय मदत लागेल, ज्या पद्धतीची मदत लागेल, ती सगळी आम्ही द्यायला तयार आहोत. तर यावं आणि या योजनांचा फायदा घ्यावा आणि शासनाला आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. नमस्कार.